नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. तर आज आपण माहिती पाहणार आहोत PM विश्वकर्मा योजनेसाठी. या योजनेमध्ये कोण पात्र आहे, या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, या योजनेचा लाभ काय होऊ शकतो, या योजने कोणाकोणासाठी आहे, तर याची पूर्ण माहिती आपण आज आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू. PM विश्वकर्मा योजना ही योजना असंघटित कर्मचाऱ्यांसाठी आहे. या कर्मचाऱ्यांना काय काय योगदान मिळणार त्यासाठी आपण सुरुवात करू. या योजनेमध्ये पात्रता असणारी ती पुढीलप्रमाणे आहे. या योजनेसाठी फक्त भारतीय रहिवासी अर्ज करू शकतात. यामध्ये या योजनेत विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या 140 जाती अर्ज करण्यास पात्र आहेत. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. यामध्ये जर एखादी विश्वकर्मा योजना मराठीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला त्याच व्यवसायाला काम करावे लागेल, ज्यामध्ये त्याने नोंदलेल्या वेळी काम करण्याची माहिती दिलेली आहे. तसेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या PMEGP, PM स्थाविती, मुद्रा इत्यादी सारखे क्रेडिट आधारित योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षात कोणतेही कर्ज घेतलेले नसावे. जर घेतले असेल तर तो यासाठी पात्र नसेल. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कोणकोणता लाभ होणार आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू. प्रमाणपत्राद्वारे आणि ओळखपत्राद्वारे आपण विश्वकर्मा म्हणून ओळखले जाऊ. याच्यामध्ये 40 दिवसाचं असं ट्रेनिंग असणार आहे आणि दुसरं असणार आहे ते 120 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे. याच्यामध्ये प्रति दिवस तुम्हाला 500 रुपये भेटतील. त्याच्यासोबतच कामाचं साहित्य खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयाचे अनुदान दिले जाईल. त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच्यात 1,00,000 रुपयाचं कर्ज देखील दिले जाईल. ते जर तुम्ही 18 महिन्याच्यात पूर्ण केले तर त्याच्यानंतर 2,00,000 रुपयाचं कर्ज तुम्हाला मंजूर होईल. ते तुम्ही 30 महिन्याच्यात परतफेड करायचे आहे. त्याला फक्त 1,00,000ला फक्त 5,000 रुपये व्याजदर इतके लागणार आहे. त्याच्यासोबतच जर तुम्ही व्यवसाय हा Google Pay, PhonePeद्वारे पैशाची देवाणघेवाण करत असाल तर त्याचे तुम्हाला 100 रुपयाचे प्रति ट्रान्झॅक्शन 1 रुपया असे भेटणार आहे. तच राष्ट्रीय विपणन समिती NPS अशा सेवा प्रदान करणे, विधी प्रमाणपत्र, ब्रँडिंग आणि प्रमोशन, ई-कॉमर्स, किंजेंट, ट्रेड फेअर समाविष्ट, प्रसिद्धी आणि अन्य विपणन प्रक्रिया यासुद्धा तुम्हाला समर्थन करणार आहेत. याचाही तुम्हाला देखील इथे लाभ होऊ शकतो. यासोबतच या योजनेमध्ये कोण अर्ज करू शकेल ते पुढीलप्रमाणे. आपल्याकडे लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार, कारागीर, गवंडी, शिलाई कामगार इत्यादी अशा या लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पतपुरवठा आणि बाजार समर्थनासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान म्हणजेच PM विश्वकर्मा ही कंपनी करोडो विश्वकर्मांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. यासाठी मोदी सरकारने ही योजना तयार केलेली आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.